ते आता धर्माचे नाव देऊन 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतं आणि 6 लाख शेतकरी आत्महत्या करून मरतं, त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही आहे. म्हणजे कसा दुबळेपणा आहे हे स्पष्ट होते. त्यांना आऊन जाऊन फक्त नाव वापरायचे आहे देवदेवतांचे, धार्मिक लोक याच्यातले लोकांना त्या धर्मामध्ये गुंतून ठेवायचं आहे. पण तो महादेवाचा त्रिशूल आम्ही पाहतोय शेतकऱ्याच्या छाताळ्यात खुपसाचा आहे. अशा प्रकारची व्यवस्था आणलेली आहे. 6 लाखाच्या आमच्या आई बहिणी हिंदू, सरासरी 90% हिंदू आई बहिणीचं 6 लाख शेतकऱ्यांच्या बहिणीचं जेव्हा सिंदूर उधळलं गेलं, त्याच्यावर मोदीजी बोलायला तयार नाही, देवेंद्रजी बोलायला तयार नाही, साधी श्रद्धांजली पण द्यायला तयार नाही आहे. एवढी आम्ही पाहतोय मानसिकता यांची येऊन बसली आहे. आणि म्हणून असे नवीन नवीन नाव काढायचे, सिंदूर यात्रा करायची. 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली, ठीक आहे, मान्य आहे. पण 6 लाख लोक पाय घासून घासून आत्महत्या केली, त्याच्यासाठी तुम्हाला सिंदूर आठवत नाही, त्यांचं सिंदूर दिसत नाही, याच्यासारखं दुर्दैव काय आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.